जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वडती गावातील आदिवासी वस्तीत हृदयद्रावक घटना घडली आहे। अज्ञात कारणातून धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून 11 वर्षीय मुलगा गंभीररीत्या जखमी झाला आहे। या प्रकरणी संशयित वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेमागील नेमके कारण काय शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। आज सकाळी सुमारे 7 वाजच्या सुमारास दोन्ही मुले रक्ताच्या थरळ्यात पडलेली आढळून आली। यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार 4 दिवसांपूर्वी संशयित वडील झोपडीची दुरुस्ती करण्यासाठी या दोन्ही मुलांसह आले होते। घटनेच्या वेळी ते घटनास्थळी नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांना ताब्यात घेतले। घटनेची माहिती मिळताच अडावत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्ल्याचे कारण, वापरण्यात आलेल्या शस्त्र आणि नेमका घटनाक्रम काय याचा सखोल तपास सुरू आहे।